वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे अनुश्री आणि आजचा आहे नवीन व्लॉग. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण खूप मजा करणार आहे आणि आपण चाललो आहोत नगरला. तर इथे नगरची तयारी चालली आहे, पॅकिंग वगैरे. आरवचं इथे काय पेडिक्युअर चाललंय, कशासाठी माहिती नाही, प्रवासात तर पाय खराबच होणार आहेत. तर आत्ता मी पनीर टिक्का बनवत होते, तर मी विचार केला की त्याचा व्लॉग करूया आणि उद्या आम्ही नगरलाही चाललो आहे. तर दिवाळी होती, भाऊबीजही होती, तर त्यानिमित्ताने आम्ही सगळे निघालो आहे नगरला. आणि आत्ताच मम्मीनी एक पॅकिंगला जस्ट सुरुवात केली आहे. आणि हा असा भरपूर पसारा. मम्मी कसं वाटतंय, कसं वाटतंय भरपूर पसारा काढून? टेन्शन आलं तर कधी भरायचंय. रात्रीचे 10 वाजत आले आणि सगळ्यात शेवटची शॉपिंग आमची 9 वाजता झाली. दुकान बंद करताना भावाला नाच झाली आता 2-3 महिन्यापूर्वी, पण आम्ही अजून बघायला गेलेलं नाहीये तिला, पिलूला. आता उद्या चाललोच तिला भेटायला, हे चाललोय. शेवटच्या क्षणाला दुकान बंद करायच्या वेळेला आम्ही दुकानात धाड टाकली. त्याला म्हटलं प्लीज एखादी तरी फ्रॉक दे. शेवटच्या क्षणाला आम्ही फ्रॉक घेऊन आलेलो आहोत. आता आमची चांगली पॅकिंग. फ्रॉक दाखव ना, फ्रॉक कुठे आहे? आम्ही अशी छोटीशी फ्रॉक घेतली आहे. येस, ही अशी क्यूट अशी फ्रॉक घेतली भेटणार आहोत बाळाला. आणि आम्ही फर्स्ट टाइम आम्ही त्या बाळाला भेटतोय. आणि सगळ्यात अजून एक गोष्ट म्हणजे बाळाचं नाव पण अनुश्रीच ठेवलंय. हो का? बघा आता तर म्हणजे ती तर छानच असणार आहे 100%. तर आता आपण पनीर टिक्का बनवायला जाऊया आणि उद्याही ब्लॉग करणार आहे. तर नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. चला पनीर टिक्का बनवायला. आत्ता आलो आहे आपण किचनमध्ये. बघताय मी पनीर टिक्का बनवते आणि पनीर खाते. येस, ॲज युजल खायचं काम झालेलं आहे. आणि मी हा पसारा दाखवते म्हणजे हा पूर्ण पसारा झालेला आहे. आणि तिला देते. हा एकमेव डिशसाठी एवढा सगळा पसारा झाला आहे. आणि इथे आमची माऊ मनी तो पनीरची पहिलं प्लेटिंग लावून झालेलं आहे. मी दाखवते इथे, म्हणजे मॅरिनेशन वगैरे करू. इथे मी थोडासा कांदा मॅरिनेट करायला ठेवला आहे. इथे आता मी हे ओव्हनसाठी सगळं सेटअप केलं आहे. आता हे ओव्हनमध्ये जाईल. आणि इथे मी थोडासा ऊस खाते. आणि आता खाता खाता पसारा आवडू. एका बाजूला ओव्हनमध्ये पनीर टिक्का करायला लावूया फटाफट. दोन मिनटं कॅमेरा ठेवूनच मला हे काम करावं लागणार आहे. सो 2 मिनटं तुम्ही थांबा. मी पनीर सेट केलं की तुम्हाला दाखवते. आपलं पनीर ओव्हनमध्ये गेलेलं आहे. लेट्स से बाय टू अवर पनीर. बाय बोल. बाय पनीरला. बाय. सांगायचं नव्हतं तुला. क्या बात है जी, एक्टिंग की बादशाह हो कसम से. एक पीस दे ना कांदे बरोबर खायला. सॉरी. घे माझी रिॲक्शन घे. मास्टर शेफ डिंपा. वाव, सो ब्युटिफुल. काय जस्ट लुकिंग लाईक वाव. एवढं वाटलं मला. हॅलो आणि गुड मॉर्निंग. मस्त ऊन येतं, छान दिसते. तर आता आम्ही बसमध्ये बसलो आहे आणि आम्ही निघालो आहे नगरला. हे सगळं खाऊ वगैरे घेऊन बसमध्ये आहोत. आणि बऱ्याच दिवसांनी मला फायनली एक अख्खी सीट अशी मोकळी भेटली आहे, कारण आज बस पूर्ण मोकळी आहे. तर आम्ही कसेही रँडम सीट्स घेऊन बसलो आहे. छान वाटतं आहे. आणि अशी पॅकिंग वगैरे करून भरपूर सामान. आरव वडापाव खातो आहे. आता जस्ट वडापाव घेतला मी इथे स्टेशनवर. मला नको खाऊ. आणि बस तर चाललो आहे नगरला. आम्ही सगळे बसले. मम्मा ते परत चालू केलं तिने आता. आम्ही मगाशी बटन दाबायचं विसरले होते. मी मगाशी व्हिडिओचं बटन दाबायला विसरले होते, त्याच्यामुळे हे परत रिपीट होत आहे. पहिलं बाय आमचं, माझं पहिलं बाय वाया गेलेलं आहे. बाय बाय. आता नगरमध्ये भेटूया.
आम्ही घरी आलो आणि त्याच्यानंतर मी व्लॉग केलाच नाही कारण आम्ही फार दमलो होतो प्रवासानंतर. मग घरी आलो, जेवलो, भरपूर आराम केला, बऱ्याच वेळ TV बघितला. आत्ता जवळजवळ 9:30 वाजलेत तर आम्ही 4:30च्या आसपास घरी पोहोचलो होतो. आता आम्ही निघालो आहे मामाकडे. म्हणजेच मी काल सांगितलं होतं ना की छोटंसं बाळ झालं माझ्या दादाला, तर आम्ही ते बेबी बघायला चाललो आहे आणि भाऊबीजही होती तर आम्ही ओवाळणार पण आहे दादाला वगैरे. तर त्या मामाच्या घरी गेल्यावरती आपण त्या बाळाला भेटूया. तर चला निघूया. तर आम्ही निघालो आहे गाडीमध्ये ॲडजस्ट करत करत आणि मला दाखवायचं होतं की आम्ही कसे बसलोय. तर इकडे अक्का आहे, तिच्या मांडीवर डुक्की आहे, इथे मी, इथे मामींच्या मांडीवर आरव आणि माझ्या मांडीवर डिम्पी, सगळ्यात छोटं बाळ डिम्पी. इकडे इकडे डिम्पीचा लुक आहे. आता मम्मा पुढे बघू, थांबला. इकडे बघा, येस इथे 2 जण पुढे आणि ड्रायव्हर सीटवर फक्त एक बसवलाय तेवढा. तर ड्रायव्हर सीटवरती आम्ही फक्त 1 जण बसवलाय, तेवढा एक युनिक गोष्ट झाली. हा 4 सीटर कार आहे आणि आम्ही 9 जण चाललोय त्याच्यामध्ये. फक्त गाडीमध्ये एकच नॉर्मल गोष्ट अशी झाली की ड्रायव्हर सीटवरती एकच जण बसलाय. आमचा खूप मोठा बचका झाला. आम्ही बाळाला भेटायला आलो आणि बाळ गेले मामाच्या घरी. आम्ही आलोय मामाकडे आणि आम्हाला बाळ तर काही भेटलं नाही आता, म्हणून आता ओवाळायला वगैरे चालू करणार आहे आणि इथं सगळ्यांच्या गप्पा चालल्यात. हाय बोला, हाय अक्का. अक्का मागे बघ. आम्ही बाळासाठी आलो आणि आम्हाला बाळच नाही भेटले. बाळ गेले मामाच्या गावाला. सांगितलं ना इकडे चाललंय. इथे 1 जण झोपलाय. छोटीशी लॅब जेवढी होईल तेवढी निघूपर्यंत. आठवत नाहीत ना तेव्हा मला म्हणतात येस मग मी आठवणार. काय काय पण पटकन सांगत नाही झाले शब्द. येऊ दे पण काय काय थोडं सांग. काय बोलत होती? रावणाचं काय? रावणाचं? जटा हरी रावणाचं गाणं आहे रावणाचं. रावणाने लिहिलेलं. हा मग काय म्हणतात त्याला? थांबा डिम्पी सांगू नको. थांब. ए कशाला बोलला? शिवतांडव. हा मस्त येते. कोणाचं सिंगर कोण त्याचं? थांबा 2 मिनिटं. नाही लिहिलं रावण. सिंगर तुला कोणत्या सिंगरचं आवडतं ते सांग. तुला माहिती आहे सिंगरचं नाव बोल. ए अरे चुप ना. अरे गप्प ना. कशाला सांगितलं? नाही तर मग तो हा असेल नाही 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 महादेवन कोण? अरे 8 दिवस झाले. दाखव. अगं बाई ग ते हे आम्ही फोटो मध्ये बाळ बघतोय. अरे वा मस्त. सर काढणं मग ब्लॉगिंग करतो. काय केलं? रात्री 12 वाजता मामाच्या घरी गेलो. सकाळी उठून सांडसला गेलो. अरे हो नाही लास्ट टाइम पण व्हिडिओमध्ये घातलं होतं ना मी. तर आता मी मामाकडनं निघून आम्ही निघालो. काय झालं? कुल्फी खावत. आम्ही स्पेशल नेहमीप्रमाणे दूध पिणार आहोत. कुणाला दुसरं काय भेटणार नाही. मॅन्डेटरी रूल. ट्रॅफिक काय झालं? हमको दे दो. हमको दे दो. फायनली एक घास खाल्ला मी.
आईस्क्रीम एवढी कडक आहे की खाताच येत नाहीये. इकडे बसतोच आहे एवढं बर्फासारखी खाऊन. किती ते भांडणं. मला खूप गार ती थोडी फुकून फुकून देते का मला. बघ सुरेश घेऊन बसलाय. बसला का टणक बसली. हॅलो. तर कालच्या नंतर आत्ता मी ऍक्च्युअली असा व्हिडिओ चालू करते कारण सकाळपासून 2 मिनिटं म्यूट करा. ओके. तर सकाळपासून आम्ही फारसं काही केलं नाही. पूर्ण दिवस आरामात चालला होता आणि दुपारी थोडी आईस्क्रीम वगैरे खाल्ली. परत निवांत बसलो टी व्ही वगैरे बघत. तर असाच आरामात दिवस गेला याचा. आत्ता 8 सव्वा 8 वाजत आल्यात जवळजवळ आणि आम्ही निघालो. 8 नाही वाजले ॲक्च्युली. इकडे बंद आहे बघ. किती वाजलेत? 6 वाजून 18 मिनिट. किती वाजले? 6 वाजून 18 मिनिट. हां. तर आता 6 वाजून 18 मिनिटं झाली आहेत आणि आता मी चाललो आहे बाहेर चाललो थोडीशी शॉपिंग करायची. येस, हे सगळे चालले ट्रॅम्पोलिन पार्कला. म्हणजे डिम्पी, आरव, श्रेयस, डुगी अण्णा सोबत चालले तिकडे. हो चालेल. मग तिकडचं हां तिकडचं तुम्ही ब्लॉग करा. मग आता हे सगळे तिकडे ब्लॉग करतील. जर चांगला झाला तर मी नक्कीच ह्याच्या पुढे ती क्लिप लावेल. आणि मी, मम्मी आणि आम्ही सगळे बाकी म्हणजे अक्का, मम्मी, मी आणि मामी आम्ही चाललोय शॉपिंगला. आणि श्रेयस आम्ही तिकडे मिळून ब्लॉग करणार. ओके. तर हे सगळे तिकडचं ब्लॉग करतील आणि आम्ही जिथे शॉपिंगला चाललोय तिथलं ब्लॉग करेल. मी काय शॉपिंगला चाललेले नाही आहे. ह्यांना सगळ्यांना साड्या घ्यायच्यात. मी काहीतरी आईस्क्रीम किंवा लस्सी असं थोडंसं खायला चाललं आहे. येस. हां तुम्ही जावा ट्रॅम्पोलिनला आणि छान असा मेकअप करून मस्त दिसते रेडी होऊन. चला शॉपिंगला जाऊया. काय छान दिसतंय. काय नाही ॲक्च्युली काय झालं, डिम्पी आवडत होती. मला एवढं आवडायचं नव्हतं आणि त्याच्याकडे बघून मला असं झालं की यस आवडते. आणि आता आवडल्यावरती असं वाटतं की मम्मी हॉलमध्ये येईल आणि मला काय शॉपिंगला चाललो आहे आपण पुसात आहे. तर आता मला भीती वाटते जर मम्मीने पुसायला लावलं तर. म्हणून त्याच्या आधी मी पटकन व्हिडिओ काढून घेतला. छान दिसते सगळं छान दिसते. आता फक्त मम्मीसोबत असं नाही जायचं, असं जायचं बाहेर. म्हणजे बाहेर जाऊन मेकअप थोडा कमी होईल ना म्हणून. हातपाय तोंड धुवायचं ना. मेकअप कोण करतं? मेकअप म्हणजे आपलं काजळ लावतो ना आपण, आयब्रो पेन्सिल करतो, टिकली लावतो. नाही पुण्याला घालत लोक राहतात तसे त्याच्यामुळे काय नाही. मम्मी काय करते, मम्मी सकाळी समजा उठली तर आंघोळ जरी नसेल झाली तरी पीठ लावायची मम्मी पण चांगली राहते. मम्मी काय करते, साध्या झोपेत आपण दुपारी उठलो ना मम्मी आरशासमोर मेकअप करणार आणि मग चहा घेणार. सगळं आवडणार. मला सगळं आवडते. मम्मी अर्धा कप चहा घे. मी व्यवस्थित आवरून मग बसते. पाहिजेच तेवढं आपल्याला काय आपण घेतली पाहिजे. म्हणजे आपलं चुकलेलं नाहीये. आपण छान आवडले आणि छान दिसायचं आपल्याला फ्रेश वाटतं. एका सरांना उघडं करून तुम्ही कपडे घातलेत. कसं वाटतंय? कुठलं पार्टनरशिप आहे तुमची? हे कोणती पार्टनरशिप आहे? कपडे घ्यायचे.
भरपूर आम्ही ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये मजा मी बोलायला लागले ते एकदम तर आम्ही आता ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये खूप मजा करून जेवायला आलो स्वीट होममध्ये. तर तुम्हाला हे हॉटेल आठवत नसेल तर लास्ट व्लॉग तुम्ही जर पाहिला असेल तर तुम्हाला आठवेल की इथेच लास्ट टाईम आम्ही आलो होतो जेवायला स्वीट होममध्ये. तर तिथेच पुन्हा आलो आम्ही. वरतून पडलं का फेकलं कोणी वरतून पान पडलं ते पण आलं तुझं शूटिंग. मी म्हणते आरोनीच काहीतरी फेकलं. 2 मिनिट पॉज कर ना. काय बोला मला आता तो व्हिडिओ पण बघा. समुद्राला पाणी आले एक लाट येते छत्री त्याची उलटी पडते आठवत का? हे मीम आहे ना ते मीम आहे ना काहीतरी न्यूज रिपोर्टर आहे ना तो कोणीतरी. आरवनी काहीतरी फेकलं. तर तर तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल की लास्ट टाइम पण आम्ही इथेच आलो होतो. तर आम्ही पुन्हा तिथे आलो आहे पनीरची भाजी आणि रोटी खायला. लास्ट टाइम फार आवडली होती. ॲक्च्युली डॅडी नेहमी येतात तिथे. तर त्याच्यानंतर आता कदाचित आम्ही पण नेहमीच येऊ. आता भेटून घेऊया पोटभर. बस नंतर जर काही झालं तर नक्की ब्लॉग करेल. बाय बाय. लग्नासाठी ज्या अक्षरा लागतात त्याची आता तयारी चालली आहे. सगळे ते तांदूळ आणि कलर सांडू नका. पूर्ण एकंदरीत अवतार बघून इकडे समोर वैतागलेत. अशा सगळ्यांचे अवतार बघून तुमच्या लक्षात येतच असेल की खूप वाईट प्रवास झाला आहे आमचा रात्रीचा. आता किती वाजले ग? आता 10:47 दिसतंय का? दिसतच नाही आहे. वॉचचं बटन दाब. येस 10:48 झाले. 10:48 झाले टाईम दाखवेपर्यंत. तर आता खूप लेट झालं आहे पोचता. आम्ही ॲक्च्युली मग डिंपीचा फोन दे ना बॅगेत. तर असं फार लेट झालं आहे आम्हाला येता आणि आता 11 वाजता येतील जवळजवळ. निघालो होतो आम्ही 6:30च्या आसपास. तर पोचलो आता फायनली शिवाजीनगरला. डॅडींची वाट बघतोय. डॅडी घ्यायला येत आहेत. डॅडी आम्हाला घ्यायला येतात. ॲक्च्युली काय झालं बसमध्ये व्लॉग नाही करता आलं कारण बस अतिशय घाण होती. आम्ही कशी बसायला जागा भेटली आम्हाला आणि खूपच काय चाललं आहे नाही होणार काय करते. तर खूपच जास्त विचित्र प्रवास झाला आहे आमचा कारण मध्ये पाऊसही लागला. भयानक थंडी आणि ती जिथे मी बसले होते तिथे खूप घाण वास. ठीक आहे. हां बस. तर एकंदरीत पूर्णच प्रवास आमचा खूप वाईट झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही काही व्लॉग केला नाही आहे. हां बंद झाला तो आणि त्याच्यामुळे आम्ही काही व्लॉग नाही केला मधल्या प्रवासात आणि आम्ही फार वैतागलो आहे. आता आम्ही जेवायला चाललो आहे. मम्मीला फोन करायचा सो मी हे बंद करते आणि तिथे जेवायला जाऊ. तिथे जाऊन आपण भेटूया. आणि मम्मी आता इरिटेट फोन बंद करूया. सो डॅडी आलेले आहेत. आम्ही चाललोय. अरे इकडे दे सोड एक हँडल तू धर. डिंपी तिकडचं हँडल धर. इकडचं ह्या बाजूला आहे. कसं चालणार आपण? हां चल ती फ्लॅश बंद कर फोनची. अरे मम्मी पुढे गेलेत
आणि हा माणूस मला व्हिडिओ काढून देणार नाहीये, सो आपण भेटूया. हो तर आता जवळजवळ झालेत. हो बाबा चालू हो, एक मिनिट. येस 11:25 आणि पोहोचलो मी हॉटेलमध्ये. पण प्रॉब्लेम असा झाला की सगळे हॉटेल इथून तिथून बंद झाले होते. ऑर्डरही आली आता. ठीक आहे, सगळे हॉटेल इथून तिथून बंद झाले होते आणि हे चालू भेटलं. पण त्यांनी सांगितलं आम्हाला जे काय असेल ते वन टाईम ऑर्डर द्यावी लागेल, कारण लिटरली हॉटेलमध्ये कुणीच नाही आहे. आणि आम्हीच आहोत फक्त. तर त्यांनी सांगितलं की वन टाईम ऑर्डर द्या आणि मगच, नाही तर तेही नसतं भेटलं, म्हणून मग आम्ही इथे थांबलो. आणि जे काय आहे ते एकदम सगळी ऑर्डर देऊन टाकले. आता पोटभर जेवणार आणि घरी निघणार. तर हा व्लॉग आपण इथेच एंड करूया आणि पुढच्या व्लॉगमध्ये नक्की भेटूया. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि आता खूप गर्दी होते, जिथे येऊन कॅमेरामध्ये डोकवतं, सो बंद करूया आणि बाय बाय.